पण दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करून छप्प आणलं. अजूनही आणलं. मग 6 दिवस झाले ही त्यांना आता तुम्हाला बोलवायला केली की बैलाला घालण्यापेक्षा महाराजाला श्रीखंड खाऊ दे. आता मला सांगा, नाहीतरी फुकट उपट सोंबी आहेत आमच्याकडे जेवायला. काय अर्थ आहे त्या 50चा? 2 पदार्थ पुरे. तसं कोणाही व्यक्तीला जे वागतं तेच भगवंताचं आहे. किती माती टाकली हे बघायला म्हणून बसलेलं नाही. कशी आपली जेवढी शक्ती होती तेवढी पुरेपूर लावली ना. आता त्याच्या शक्तीला मर्यादा आहेच ना. मारुताची शक्ती वेगळी आहे, हत्तीची शक्ती वेगळी आहे, घोड्याची वेगळी आहे, पहिले प्रत्येकाची वेगळी आहे. शक्ती वेगळी असेल, पुरेपूर शक्ती लावली का? काय सांगू तुम्हाला, अमुक गायक आहेत ना ते, तमुक गायक आहेत ना, एका 8 लाख रुपये घेतात. मला 800 रुपये होऊन देत नाही. भाग्याचा विषय सुद्धा थोडा बाजूला ठेवला. आम्ही शेवटी गाणं मला माझ्या क्षेत्रामध्ये गायनाची मोठी करिअर करायची आहे. मग तुझ्या वाद्यासाठी, तुझ्या कलेसाठी, तुझा शाप मिळाला आहे. मी जर स्त्रीशी असा बळजबरीनं संग केला तर माझ्या मस्तकाची शक्य होती असा मला शाप आहे. म्हणजे रावण शापाच्या भीतीनं वाईट वागत नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे. तो सज्जन होता म्हणून काही बोलायची गरजच नाही. पण त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की आपल्याला शाप आहे. सीतेला दाखवलं, सीता दुःखी झाली.
पण सीतेची एक सखी मैत्रीण त्या राक्षसांमध्येच होती. तिचं नाव त्रिजटा अशी होती. तिनं समजूत घातली, तू काळजी करू नको, तो महाबली हनुमान बसलाय ना तिथं, ते बरोबर काम काढतंय बघ. बुद्धिमतानां वरिष्ठम. त्याने संपातीला बातमी पोचवल्याबरोबर जी गरुडांची सेना सुटली, झांग 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 झांग, सगळे सर्पांचे देह छिन्न विच्छिन्न करून समुद्रामध्ये फेकून दिले. आज माशांना फिस्ट 31 डिसेंबर ओके, सगळे मासे खाऊन तृप्त दिसली. पण संध्याकाळच्या आत आजाराचं निराकरणही झालं. आणि अशा 80 दिवसाच्या 80 कथा आपण कल्पना करू शकता. हे युद्धकांड केवढं मोठं आहे. यातली एक महत्वाची कथा आणखीन, ते सगळ्या 80 दिवसाच्या म्हणून मी 5 सांगतो म्हटलं. यात युद्धातलं काहीच सांगितलं नाही म्हणा, 5च फक्त. पहिली सांगितली ही सर्प अस्त्र. दुसरं, रावणाचा जो मुलगा होता इंद्रजित, त्याला काळी करणी येत होती. काळी विद्या, जादू, मायावी. आणि ही सगळी जादू करण्यासाठी तो काय करायचा, अघोरी विद्या, ही सगळी प्रेत तो घेऊन जायचा. लंकेमध्ये एक देवीचं देऊळ होतं, तंत्रविद्येचं देऊळ होतं. त्या देवीचं नाव निकुंभिला देवी. तो त्या देवीच्या देवळात जाऊन एक पूजा करत असेल. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रेतांचा बळी चढवायचा. आणि लंकेतल्या कोणीतरी गुप्त हेराने विभीषणाला बातमी सांगितली की असा असा यज्ञ आज. आता हे 80 दिवसातलं केव्हाच तरी आहे, लगेच सेकंड डे नाहीये. इंद्रजित यज्ञाला बसणार. माझ्या भावाने सुधारावं म्हणून. सुधारण्यासाठीच शस्त्रक्रिया असते. खरं का खोटं सांगा? जेव्हा अनेक औषधांनी काम होत नाही तेव्हाच आपण ऑपरेशन करतो. आणि म्हणून आपल्याकडे युद्धाला ऑपरेशनच म्हणतात. ऑपरेशन दुष्टा, ऑपरेशन सिंदूर, हे काय आहे? लष्करी कारवाई म्हणजे ऑपरेशन आहे. हे शत्रूंनी सुधारावं यासाठी आहे. कोणाच्या? बस बाबा, सज्जनतेनं वाग. तू सुखी, मी सुखी, कशाला त्रास करून घेतो? या मानवतेच्या पातळीवरून युद्ध आहेत. म्हणून विभीषणाने उत्तर क्रिया ही केली आणि रामचंद्राने विभीषणाचा राज्याभिषेक केला. मी पहिल्या दिवशी हा मुद्दा सांगितला. आता आपण 4 म्हटली पाहिजे. आदर्श राज्याची 4 नावं. पहिलं रामराज्य, मग पांडवांनी केलं धर्मराज्य, मग झालं शिवाजी महाराजांचं राज्य, शिवराज्य. आणि निश्चितपणे त्याच्या पुढचं आदर्श खूप वाटावं असं राज्य संत तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्या समोर मांडलेलं ग्रामराज्य. ग्रामगीता त्यासाठी आली आणि तुकडोजींची आठवण त्यासाठी आहेच. काय करावं वारी. एक आदर्श का याचं कारण फक्त ऐकू, एक गोड रामचंद्रांचं भजन ऐकू. आणि आपण दररोज संध्याकाळी 7 ते 10 या काळात कथा श्रवण केली. या आठवड्यात आपण आणखी विविध कार्यक्रम केलेत. आपण कृषी महाविद्यालयामध्ये 50 लाख रुपये खर्च करून एक कम्प्युटरची लॅब उभी केली. आपण विवेकानंद विद्या मंदिराचा 3रा मजला बांधायला सुरुवात केली या पुण्यतिथीच्या निमित्तानं. आपण अपंग शाळेमध्ये फिजिओथेरपीचे इन्स्ट्रुमेंट आणले. ज्या मुलांचे हात वाकडे, पाय वाकडे आहेत, त्यांना दुरुस्त होण्याची काही शक्यता नाही, अशी मुलं त्या ठिकाणी दुरुस्त होतील. आपण कर्णबधीर विद्यालयामध्ये ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटर सुद्धा सुरू केलंय. या 5 दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या समाजाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी ज्या परमपूजनीय महाराजांनी संपूर्ण जीवन खर्ची घातलं, त्यांची आज समाधी सोहळा आहे. सकाळपासून भाविकांची गर्दी समाधी मंदिरामध्ये होत आहे. आणि त्यासोबतच मला परत एक सांगायला आवडेल, आत्ताच बुवांनी अपेक्षा व्यक्त केली की जगातल्या सगळ्या लोकांना एकत्र येण्यासाठी स्वामी विवेकानंद हा आदर्श असू शकतो. त्याचा टप्पा म्हणून, त्याचा विचार करून
विवेकानंद आश्रम, विवेकानंद स्मारकावरती 100 फूट उंचीची विवेकानंदांची प्रतिमा उभी करणार आहे. जी प्रतिमा संपूर्ण जगाला दिसेल आणि सगळ्या जगाला आवाहन करेल, या माझ्याजवळ, या माझ्या आश्रमात आणि तो दिव्य विचार अंगीकारा. आपण सगळे एकच आहोत या भावनेनं तो विचार आपल्याला हाक देईल, त्याला आपण हो देऊयात. त्या मूर्तीच्या नियोजनासाठी आज मुंबईचे प्रख्यात शिल्पकार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी बुवांचे आभार व्यक्त करणार नाही. त्यांच्याकडनं आपण एक वचन घेतोय की विवेकानंद जयंती उत्सव, ज्याला आपण यात्रा उत्सव असे काही लोक म्हणतात, या जयंती उत्सवामध्ये 3 दिवस दररोज 2 तास, 3ही दिवस दररोज 2 तास बुवांची कुठली तरी एक कथा या उत्सवामध्ये असेल. आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्या या पुढच्या दिनांकनासाठी. आणि पुढच्या वर्षी सुद्धा या परमपूज्य महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त बुवांची भागवत कथा पुढच्या वर्षी सुद्धा परमपूज्य महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बुवांची भागवत कथा आपण आयोजित केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे बुवांना तो एक आपल्या सगळ्यांच्या वतीने होणार लक्षात येईल. तर या प्रकारचे हे कार्यक्रम ते 5 दिवस इकडे थांबले. अतिशय जेवढं मधाळ आणि रसाळ व्यक्तिमत्व आहे. एक सेकंदात पहिल्या दिवशीचा प्रसंग सांगतो की बुवा इथं आलेत आणि मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना विचारलं आपण नाश्त्याला काय घेणार. त्यांनी नाश्त्याला घेणारा पदार्थ सांगितला आणि आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आता कसं शक्य आहे. अहो तुम्ही काजू बदाम मागितले असते, गावरान तुपाचा शिरा मागितला असता तर पटकन आणून दिला असता. आता तुम्ही जी अपेक्षा केली ती कुठून पूर्ण करावी. बुवांनी अपेक्षा व्यक्त केली होती नाश्त्यामध्ये, मला शिळ्या पोळ्यांचा चुरमा करून आणून द्या आणि तुम्हाला जर येत नसेल तर मला बनवता येतो, मी तो बनवून देतो. मग आत्मानंदच्या घरी तो चुरमा बनवला आणि बुवांनी त्या चुरम्याचा नाश्ता केला. 5 दिवस ते आपल्यासोबत राहिले. आपल्या व्यवस्थेमध्ये जर काही त्रुटी राहिली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी बुवांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते आदरणीय सुरेश अप्पाजी कबुतरे आणि बुवांच्या हस्ते कृषी महाविद्यालयामध्ये 50 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटनसाठी आम्ही या दोघांना आता घेऊन जाणार आहोत. आणि त्यानंतर इथं आरती होईल आणि आरतीनंतर 3 वाजेच्या जवळपास आपण महाप्रसाद वितरणाला सुरुवात करू. जय जय श्रीराम जय राम जय जय आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाव श्रीराम जय ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळी. भरत शत्रुघ्न के जानकी पती. राम श्रीराम जय राम जय जय राम. पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू त्रिभुवन मंडित माळकळा. त्रिभुवन मंडित राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम.
गायन आणि सर्व म्हणजे सर्वच उत्तम तसं काय होईल. सगळे नंतर ग्रुप मध्ये बात अशी आहे की व्यवस्थित पूर्ण आल्याशिवाय ती वेळ द्यायची प्रत्येकाला वेळ द्यायची.
तर आपल्याकडे आता कॉलेज अंतर्गत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण 40 कम्प्युटरचे सेटअप केले आपण होते. त्या अंतर्गत आता आपण MPCL सोबत करार करून आयलाय कोर्सेस ट्रेडिंग बेसिस नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्रेडिट प्रोसेस करणं कंपल्सरी. त्यामध्ये विद्यार्थी कोर्सेस कम्प्लीट करू शकतात. म्हणजे कॉलेज स्वतःची फी किंवा स्वतःचा प्रवास त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना इंटरेस्ट आहे ते या कोर्सेसमध्ये शिकू शकतात. असे कोर्सेस त्यांना जे मदत करतील त्यांचं इंटरेस्ट बाकी नाही हे कॉलेजचे जे रेग्युलर सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण नाही समर ट्रेनिंग वगैरे नाही कॉलेजचे रिलेटेड राहतात. म्हणजे आपलं कॉलेजचं सिलेबस तर आहेतच, शिवाय एक्स्ट्रा आपण जे कोर्सेस घेतलेले आहेत तर त्या मुलांना त्याचे क्रेडिट मिळतात, त्याचे मार्क वाढतात आणि त्यांना पुढं स्किल मिळतं नवीन आणि त्याचे जॉब लागू शकतात. टेक्निकल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कृषी सगळं जोडलेलं आहे. कॅबिन चला जाते मग. एवढी जबाबदारीची खुर्ची सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. तुझ्या मार्फत सगळ्यांना सांग. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु विवेकानंद महाराज. आपल्या हस्ते नुकतंच कॅम्प्युटर लॅबचं उद्घाटन झालेलं आहे. काय भावना आहे आपल्या? प्रगत भारत, उन्नत भारत ही सगळी जी स्वप्न आपल्या सर्व संत महंतांनी आणि महाराजश्रींनी पाहिली, ही सारी स्वप्न हे शिक्षक, प्रशिक्षक आणि विद्यार्थी ती स्वप्न पूर्ण करतील आणि भारताच्या एकूणच प्रगतीच्या दृष्टीनं ऐहिक प्रगती, औद्योगिक प्रगती, शैतीची प्रगती या सगळ्या उद्योगाच्या प्रगतीच्या निमित्तानं आपल्या सर्वच विद्यार्थ्यांचा भारतीय प्रशासनामध्ये आणि तसंच वैश्विक प्रशासनामध्ये एक नक्कीच मोठा मोलाचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल. हा वाटा उचलण्याचं सामर्थ्य आमच्या सर्वांच्या हिताच्या चिंतकांनी आणि महाराजश्रींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं एवढीच या ठिकाणची भावना. नमस्कार. धन्यवाद. याची सर्वांनी काळजी घ्यायची. त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून जर आपल्याकडून दोष झाला तर त्या दोषाचं आपले चिखलीचे भाजपचे मोठे कार्यकर्ते आणि परमपूज्य संत शुकदासजी महाराज यांचे एकनिष्ठ सेवक सुरेश आप्पा कबुत्रे या ठिकाणी आलेले आहेत. आप्पाजींनी आपल्या महाराजांच्या मूर्तीसाठी त्या राम सोहळ्याच्या वेळेस 6.5 लाख रुपये महाराजांच्या मूर्तीसाठी दिलेले आहेत. असे जे दानदाते आहेत त्या दानदात्यामुळेच ही मोठमोठाली कार्य होत असतात. रात्रीच परवाच्या रात्रीला सुद्धा ताई आणि ते दोघं स्वतः आरतीला हजर झाले होते आणि त्यांच्या हस्ते मुद्दाम संध्याकाळची आरती ठेवण्यात आलेली होती. असे आपले सर्वांचे
लाडके प्रिय आवडते आमच्या चिखली तालुक्याचे आवडते सुरेश अप्पा कबुत्रे या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा मी आश्रमाच्या सर्व घटकाच्या वतीनं त्या आश्रमाचेच आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. तुम्ही आमच्या आश्रमाचेच आहात, असेच आमच्या आश्रमात येत राहा. म्हणजे भक्ती, शक्ती आणि संपत्ती या तिन्हीचा संगम झाला म्हणजे धर्मकार्य जोमान वाढत असतं. या ठिकाणी भाविकांची पुन्हा प्रसादाची